कल्पना करा, हिमालयाच्या कुशीत उभं असलेलं एक मंदिर, जिथे प्रत्येक दगड प्रश्न विचारतो, प्रत्येक वारा एखादं रहस्य सांगतो आणि प्रत्येक शांतता एखाद्या चमत्काराची साक्ष देते. प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच उभा राहतो. केदारनाथ मंदिराची निर्मिती नेमकी कोणी केली आणि कोणत्या उद्देशाने? आणखी थक्क करणारी गोष्ट म्हणजे केदारनाथमधील शिवलिंग इतर सर्व शिवलिंगांपेक्षा इतकं वेगळं का आहे? या वेगळेपणामागे कोणतं गूढ दडलं आहे? हजारो वर्षांपूर्वी, जेव्हा ना आधुनिक विज्ञान होतं, ना क्रेन्स, ना सिमेंट, ना मशीन, तेव्हा या मंदिराच्या निर्मितीसाठी इंटरलॉकिंग सारखं अत्याधुनिक स्थापत्य ज्ञान त्या काळातील लोकांना कसं माहीत होतं? आणि सर्वात मोठा प्रश्न, तब्बल 400 वर्ष हे मंदिर बर्फाखाली गाडले गेले असताना ते अक्षरशः तसंच कसं टिकून राहिलं? मंदिराचे कपाट 6 महिने बंद असताना आत पेटवलेला दिवा अखंड कसा जळत राहतो? आणि 2013च्या महाप्रलयात जेव्हा संपूर्ण परिसर नष्ट झाला, तेव्हा मंदिराच्या पाठीमागे येऊन थांबलेली ती विशाल भीमशिला, ती नेमकी कोणाच्या आदेशाने थांबली? हा निव्वळ योगायोग होता की भगवान शिवांची साक्षात कृपा? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी या रहस्यमय प्रवासात आमच्यासोबत शेवटपर्यंत राहा, कारण आज आपण उलगडणार आहोत केदारनाथ धामचे असे अनकहे रहस्य, ज्यांची उत्तरं आजही विज्ञानाकडे नाहीत. उत्तराखंडच्या हिमालयात वसलेलं केदारनाथ धाम हे केवळ एक मंदिर नाही, तर आस्था, रहस्य आणि चमत्कार यांचा जिवंत संगम आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे पवित्र स्थान शतकानुशतके भक्तांना आपल्या दिशेने ओढून घेत आलं आहे. या मंदिरातील प्रत्येक दगडामागे एक कथा आहे, कधी श्रद्धेची, कधी चमत्काराची आणि कधी विज्ञानालाही गोंधळात टाकणारी. 16 जून 2013 हिमालयाने पाहिलेली ती काळी रात्र, मुसळधार पाऊस, चौराबारी हिमनदीचं वितळणं आणि संतापलेली मंदाकिनी नदी. निसर्गाने अक्षरशः तांडव मांडलं होतं. पाणी, दगड, माती, ढिगारा, जे समोर येईल ते वाहून नेत होतं. जिथे कधी पर्वतरांगांचं सौंदर्य होतं, तिथे आता केवळ मृत्यू आणि विध्वंस उरला होता. हॉटेल्स, घरे, दुकाने, सगळं काही पाण्यात विलीन झालं. सुमारे 6000 लोकांनी आपले प्राण गमावले आणि लाखो लोक बेघर झाले. पण या सगळ्या विनाशाच्या मध्यात एक असा क्षण आला, ज्याने संपूर्ण जगाला थांबवून विचार करायला भाग पाडलं. पूर मंदिराच्या दिशेने झेपावत असतानाच एक प्रचंड शिळा वाहत्या पाण्यासोबत सरकत थेट मंदिराच्या पाठीमागे येऊन थांबली. हीच ती भीमशिला. ही शिळा मंदिरापासून साधारण 50 फूट अंतरावर स्थिरावली आणि तिने पुराच्या प्रवाहाला 2 भागात विभागलं. संपूर्ण पाणी मंदिराच्या दोन्ही बाजूंनी वाहून गेलं. आजूबाजूचा सगळा परिसर नष्ट झाला, पण शिवाचं धाम अक्षरशः अभेद्य उभं राहिलं. जणू काही त्या क्षणी स्वतः महादेवांनी आपला त्रिशूल रोवून या धामाचं रक्षण केलं होतं. स्थानिक लोकांनी या शिळेला नाव दिलं भीमशिला, महाभारतातील पराक्रमी योद्धा भीम यांच्या नावावर. आजही भक्त या शिळेची पूजा करतात, कारण ही शिळा केवळ दगड नाही, ती श्रद्धेचा श्वास आहे. वैज्ञानिक सांगतात ही शिळा डोंगरावरून घसरत खाली आली असावी, पण प्रश्न तोच राहतो, नेमकी मंदिरामागेच का आणि प्रवाह 2 भागातच का? या शिळेचं वजन सुमारे 1000 मेट्रिक टन. जर ती मंदिरावर आदळली असती तर मंदिराचं अस्तित्वच उरलं नसतं. त्यावेळी मंदिरात जवळपास 300 लोक आश्रयाला होते. भीमशिलेमुळेच त्यांचा जीव वाचला. 2013च्या महाप्रलयानंतरही केदारनाथ मंदिर आजही अभेद्य कसं आहे, याचं उत्तर लपलं आहे प्राचीन भारतीय इंटरलॉकिंग स्थापत्य तंत्रज्ञानात. इथे दगड सिमेंटनं नाही, तर बुद्धीनं जोडले गेले आहेत. प्रत्येक दगड दुसऱ्या दगडात अचूक बसतो, लॉक होतो आणि शतकानुशतके हलत नाही. भूकंप असो, हिमवृष्टी असो की महापूर, हा मंदिर एक पाऊलही ढळला नाही. हे केवळ मंदिर नाही, हे भारतीय स्थापत्यकलेचं जिवंत चमत्कार आहे. आणि आता या मंदिराच्या निर्मितीमागची कथा. महाभारत युद्धानंतर पांडवांना आपल्या पापांचं प्रायश्चित्त करायचं होतं. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, या पापातून मुक्ती फक्त महादेवच देऊ शकतात. पांडव शिवाच्या शोधात हिमालयात आले, पण शिव त्यांना टाळत होते. नंदीचं रूप घेऊन ते पशूंच्या कळपात लपले. तेव्हाच भीमानं योजना आखली आणि शिवाला ओळखलं. भीमानं शिवाच्या पाठीचा भाग धरला आणि तेव्हापासून केदारनाथ येथे शिवाची पूजा नंदीच्या पाठीच्या रूपात केली जाते. म्हणूनच इथलं शिवलिंग इतर सर्व शिवलिंगांपेक्षा वेगळं आहे. याच ठिकाणी पांडवांनी मंदिर उभारलं
आणि इथूनच पंचकेदारांची निर्मिती झाली. केदारनाथ पंचकेदारांमधील सर्वात श्रेष्ठ. शतकानुशतके हे मंदिर तब्बल 400 वर्ष बर्फाखाली दबलेलं होतं, तरीही एकही दगड हलला नाही. विज्ञान आजही यावर संशोधन करत आहे. आणि हिवाळ्यात जेव्हा कपाट बंद होतात तेव्हा पेटवलेला दिवा 6 महिने अखंड जळतो. माणसं नसतात, पण दिवा तेवत असतो. मान्यता आहे या काळात देवता आणि गंधर्व येथे पूजा करतात. हे मंदिर कधीही रिकामं नसतं, कारण शिव इथे सदैव उपस्थित असतो. भीमशिला अभेद्य स्थापत्य, 400 वर्षांचा बर्फ, अखंड दिवा आणि भक्तांची अढळ श्रद्धा, हे सगळं केवळ कथा नाही. हे त्या शक्तीचं प्रतीक आहे जी या धामाला अनंतकाळ पावन ठेवते. जर तुमच्याही मनात भोलेनाथाच्या चरणी नतमस्तक होण्याची इच्छा असेल तर कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. आणि अशीच रहस्यमय यात्रा अनुभवत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या रहस्यासह. हर हर महादेव.